वसई की तेज तर्रार और जनता की लाडली विधायक स्नेहा दुबे पंडित चुनाव जीतने के बाद से ही लगातार जनता के बीच सक्रिय हैं। ना थकने वाली मेहनत, ना किसी दिन की छुट्टी, हर दिन वसई को बेहतर बनाने की कोशिश में लगी हैं। लक्ष्य सिर्फ एक, वसई को सुविधाजनक, सुंदर और स्वच्छ शहर बनाना। लक्ष्य सिर्फ एक, वसई को सुविधाजनक, सुंदर और स्वच्छ शहर बनाना। जनता ने जब से वसई की बागडोर उनके हाथों में सौंपी है, तब से हर दिन उनका फोकस सिर्फ और सिर्फ वसई के विकास पर रहा है। इसी सिलसिले को आगे बढ़ाते हुए बीते 6 मई को उन्होंने अपने विधानसभा क्षेत्र यानी वसई में कई जरूरी विकास कार्यों का मौके पर जाकर जायजा लिया। इस निरीक्षण के दौरान उनके साथ वसई विरार महानगर पालिका के आयुक्त अनिल कुमार पवार और विभिन्न विभागों के वरिष्ठ अधिकारी उनके साथ चलते रहे। अब बात करते हैं जगहों की जहां विधायक ने खुद जाकर हालात देखे और अधिकारियों से काम की जानकारी ली। तो इस क्रम में उन्होंने सबसे पहले वो नरवीर चीमाजी अप्पा स्मारक पहुंची और वहां पे अधिकारियों को इंस्ट्रक्शंस दिए। इसके बाद फिर नवघर स्मशान भूमि के पास नाले की स्थिति देखी और वहां पर भी अधिकारियों को कुछ दिशा निर्देश दिए। इसके बाद कलबट नंबर 87 का निरीक्षण किया। फिर बाद में मनपा के स्वान निर्भिजीकरण केंद्र की व्यवस्थाएं देखी और इसके अलावा सूर्या गार्डन, मानिकपुर नाका से दत्तानी तक के पैच वर्क का जायजा लिया। इसके अलावा महामरे, तांदुल बाजार, बंगली नाका, पांचू बंदर, किला बंदर इलाकों में नालों की साफ सफाई की हकीकत जानी। हर जगह उन्होंने अधिकारियों को एक ही बात दोहराई, काम तय समय पर पूरा हो, उसमें कोई समझौता ना हो, चाहे वह क्वालिटी हो या फिर ट्रांसपेरेंसी। वहीं स्थानीय लोगों से मिलकर उन्होंने समस्याएं भी सुनी और तुरंत समाधान का भरोसा भी दिलाया। इस पूरे दौरे के दौरान महानगर पालिका प्रशासन के वरिष्ठ अधिकारी, आयुक्त अनिल कुमार पवार और उनकी टीम, जिनमें कि संजय हिरवाड़े अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त नाना साहब कामटे और अन्य विभागीय अधिकारी भी पूरे दौरे में उनके साथ मौजूद रहे और विधायक स्नेहा दुबे पंडित के इंस्ट्रक्शंस को नोट करते दिखे। इस पूरे निरीक्षण से एक बात फिर साबित हुई है, जनता की सेवा ही उनकी प्राथमिकता है और वसई के विकास को लेकर उनका नेतृत्व न सिर्फ सक्रिय है बल्कि उदाहरण भी बन रहा है। तो अगर आप चाहते हैं वसई विरार की हर छोटी बड़ी खबर आपको मिले तो मेट्रो सिटी समाचार को सब्सक्राइब करना ना भूलें। हा पाहणी दौऱ्याचं आज आयोजन झालेलं आहे। जेव्हा शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करतात तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकांची कामं होतात आणि त्यांचं सहकार्य आपल्याला मिळतं आहे, तीच खूप चांगली गोष्ट आहे। आणि आम्ही यापूर्वी गेल्या आठवड्यात सुद्धा कामटे सरांबरोबर पाहणी केली होती, त्यावेळेला काही सजेशन्स देण्यात आले होते, ते सुद्धा या एका आठवड्यामध्ये त्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली आहे चांगली। आणि त्यावेळेला असं वाटलं की पवार साहेब जर स्वतः असतील तर काही टेक्निकल गोष्टींचे निर्णय त्या ठिकाणी ताबडतोब होऊ शकतील आणि त्याच विचाराने आज पवार साहेब सुद्धा आपल्या सोबत आहेत। आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की सगळी मेहनत चाललेली आहे, सगळेजण आपले प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, पण पाऊस आणि पावसाचं साचणारं पाणी ही नैसर्गिक गोष्ट आहे। पाऊस जास्त येतो, पाऊस जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात असतो त्याच वेळेला भरतीच्या वेळ असणं आणि मग त्याच वेळेला कधी कधी डॅमचं पाणी सोडलं जातं आणि मग अशा वेळेला पूर परिस्थिती निर्माण होते। तर ह्या सगळ्या जी परिस्थिती आहे ती मानवनिर्मित परिस्थिती नाही आहे, ती निसर्गनिर्मित परिस्थिती आहे। पण त्याला आपण कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने टॅकल करू शकतो, कशा प्रकारे नियोजन करू शकतो, ते काम आता चाललेलं आहे। मी गेल्या वेळेला जेव्हा पालकमंत्री श्री गणेश नाईकजी यांची मीटिंग होती मान्सून पूर्व तयारीची, मी त्यावेळेला सुद्धा तिथे काही सूचना सजेशन्स दिले होते की जेव्हा भरतीची वेळ येते, जेव्हा पाऊस खूप मोठ्या प्रमाणात असतो तेव्हाच नेमकं धरणाचे दरवाजे उघडले जातात आणि मग वसईमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते। तर ह्याचं नियोजन कसं करता येईल, मग धरणाचं पाणी वाढतंय ही पूर्वकल्पना असते सगळ्यांना, मग त्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर ती परिस्थिती सुद्धा नियंत्रणामध्ये येऊ शकते। त्याचवरती सुद्धा कलेक्टर मॅडम त्याचं नियोजन करतील अशी मला आशा आहे। आणि इथे महानगरपालिका सुद्धा
100% प्रयत्न करते आहे. आपल्याला ते दिसत आहेत प्रयत्न. आणि मी सगळ्या नागरिकांना सुद्धा आपल्या निमित्ताने आव्हान करू इच्छिते की फक्त जबाबदारी ही महानगरपालिकेची नाही आहे, तर नागरिक म्हणून आपली सुद्धा आहे. आपण गटारामध्ये जर प्लॅस्टिक टाकत असू, कचरा टाकत असू, तर तो कुठे ना कुठेतरी जाऊन अडकणार आहे, तो चोकअप होणार आहे आणि मग पावसाचं पाणी आपल्या घरात येणार आहे. तर आपण सुद्धा जबाबदारीने वागलं पाहिजे. आपण सुद्धा कचरा आपल्या घराच्या बाहेर टाकला की आपली जबाबदारी संपली इतपर न मानून ओला कचरा सुका कचरा वेगळा केला पाहिजे. प्लॅस्टिकचा जो कचरा आहे तो आपण वेगळा साठवून ठेवला पाहिजे. त्याची वेगळ्या पद्धतीने आपण रिसायकलिंग आपण करू शकतो. ते नाल्यामध्ये कसं जाणार नाही, गटारात कसं जाणार नाही, ह्याची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. आणि आत्ता जी सफाई चाललेली आहे तिथे सुद्धा जागरूकतेने जर नागरिक उभे राहिले, तिथे उभं राहून करून घेतलं कामं, तर मग सगळ्यांचीच कामं सोपी होणार आहे. आणि जिथे जिथे तक्रारी असतील, जिथे होत नसेल, तर त्या तक्रारी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सह आयुक्त आहेत प्रत्येक प्रभागाचे, त्यांच्याकडे केल्या तर मग त्यांनासुद्धा काम करून घेण्यासाठी मला असं वाटतं सोपं पडेल. हे शहर आपलं आहे, त्याला चांगलं ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, फक्त शासनाची नाही आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून एकमेकांच्या हातात हात घालून काम केलं तरच आपलं शहर स्वच्छ सुंदर राहू शकतं. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी आपापलं कर्तव्य बजावं. आणि मी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे सुद्धा आभार मानेन की लोकाभिमुख शासन होण्याची प्रक्रिया आता वसईमध्ये सुरू झालेली आहे आणि त्यासाठी मी त्यांचे आभार मानेन.